नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कृष्णा महाविद्यालय रेठरे बुद्रुक कनिष्ठ विभाग इयत्ता 12वी शास्त्र विषय मराठी विद्यार्थ्यांनो, आज आपण इयत्ता 12वी पाठ्यपुस्तकातील पाठ क्रमांक 8वा रेशीम बंद, लेखक डॉक्टर युम पठाण यांचा पाठ आपण अभ्यासणार आहोत. या पाठामध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतो. प्रथम आपण लेखकांचा परिचय करून घेऊया. डॉक्टर युसूफ खान मोहम्मद खान पठाण यांचा जन्म 9 मार्च 1930 मध्ये गाव करमाळा, जिल्हा सोलापूर येथे झालेला आहे. सुप्रसिद्ध साहित्यिक, संत साहित्याचे व्यासंगी अभ्यासक, कथालेखक, संशोधक, संपादक व नामवंत वक्ते म्हणून प्रसिद्ध आहेत. अगदी शाळेत असल्यापासून लेखकाला लेखनाची सुरुवात त्यांनी केलेली आहे आणि विविध नियतकालिकांमधून त्यांनी रचलेलं जे साहित्य आहे ते प्रसिद्ध आहे. त्यांनी मराठी बकरीतील फारशीचे स्वरूप या विषयावर संशोधन, प्राचीन मराठी व हिंदी साहित्याचे संशोधन हा त्यांचा विशेष आवडीचा भाग होता. मराठवाड्यात विखुरलेल्या शिलालेखांचा आणि ताम्रपटांचा शोध हे त्यांचे अत्यंत मौलिक संशोधनपण कार्य आहे. अगदी मराठी साहित्यामध्ये प्रख्यात असणारे साहित्यिक म्हणून डॉक्टर युम पठाणचा उल्लेख केला जातो. 2 मार्च 2020 रोजी त्यांनी 90 वर्ष पूर्ण केलेली आहेत आणि 90 वर्ष पूर्ण करूनही आजही ते ठणठणीत आहेत. अशा त्यांच्या एकंदरीत जी काही साहित्य रचना केलेली आहे त्या साहित्याला वेगवेगळ्या पुरस्कारांनी सन्मानित केलेला आहे. नंदादीप महानुभव विश्वभारती पुरस्कार, राष्ट्रीय एकात्मता पुरस्कार, संत साहित्य विषयक परिवर्तन पुरस्कार, आचार्य अत्रे पुरस्कार, मराठवाडा गौरव पुरस्कार, पुरोहित स्वामी पुरस्कार, बिर्ला फाउंडेशनची राष्ट्रीय फेलोशिप, पद्मश्री या सन्मानाने भारत सरकारकडून गौरवण्यात आलेला आहे. तसेच ज्ञानोबा तुकाराम या प्रतिष्ठानच्या पुरस्काराने महाराष्ट्र शासनाकडून त्यांना सन्मानित करण्यात आलेला आहे. 1982 साली ब्रिटिश काउन्सिलची फेलोशिप लंडन विद्यापीठाची हे आणि असे 25च्या वर महत्त्वाचे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार त्यांना प्राप्त झालेले आहेत. 1990 साली पुणे येथे संपन्न झालेल्या 63व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे त्यांनी अध्यक्ष म्हणून स्थान भूषवलेलं आहे. असा एकंदरीत त्यांचा परिचय आहे. पुढे डॉक्टर युम पठाण यांनी जे काही साहित्य रचना केलेली आहे ते साहित्य आपण कोणकोणते आहे ते पाहूया. मराठी बकरीतील फारशीचे स्वरूप या विषयावर संशोधनपर लेखन त्यांनी केलेलं आहे. पहिल्या छायाचित्रामध्ये पाहतोय भाऊसाहेबांची बकर, मराठवाड्यातील लोककथा
महानुभाव साहित्य संशोधन खंड क्रमांक 1 संत साहित्य चिंतन शोध आणि बोध शोधणी ज्ञानदेवाचा ज्ञानदेवीचा अजून आठवतं गंधवार्ता महाराष्ट्राची संत परंपरा महानुभाव साहित्य शोध आणि समीक्षा स्मरणगाथा संत साहित्य नवचिंतन मध्ययुगीन मराठी संत कवयित्रीचं लेखन संत साहित्य परंपरा मंगळवेढ्याची आणि महाराष्ट्रातील संपूर्ण असणारे संत आणि आठव असे एकंदरीत त्यांची संपूर्ण ग्रंथसंपदा आहे. यानंतर आपण पाठाची मध्यवर्ती कल्पना पाहूया. रेशीमबंध हा ललित गद्यपाठ आहे आणि या गद्यपाठातील उत्तररात्र, पहाट आणि सकाळ या प्रहारांचे ललितरम्य शैलीतील वर्णन वाचकाला चैतन्याचा परिस्पर्श घडवते. उत्तर रात्रीपासून पहाटेपर्यंतची नीरव शांतता आणि निद्रित भवताल आणि पहाटेनंतर सकाळपर्यंत वृक्ष, वेली, फुलपाखरांना हलकीच येणारी जाग याची संवेदनशील मनाने टिपलेली जिवंत शब्दचित्रे मनाला अतिशय उल्लसित करतात. वृक्ष, वेली, फुले, पाखरे यांच्याबद्दल वाटणाऱ्या आत्मिक ओढीमुळे त्यांचे आणि आपले युगानुयुगांचे नाते आहे असे लेखकाला सतत वाटत राहते आणि या नात्यालाच लेखकाने रेशीमबंध असे सुंदर नाव दिले आहे. पाखरे आणि पहाट परस्परांना भेटायला किती आणि कशी उत्सुकता आहे या संबंधीचा अनुभव लेखकाने अत्यंत तरलतेने शब्दांकित केलेला आहे. पाखरांचा चिवचिवाट, गुलमोहरांचा स्वागत सडा, निशिगंधाच्या सुगंधाची उधळण अशा पार्श्वभूमीवर होणारी प्रसन्न सकाळ लेखकाने तितक्याच प्रसन्न शैलीत चित्रित केली आहे. विद्यार्थ्यांनो, ही पाठाची मध्यवर्ती कल्पना आहे. यानंतर रेशीमबंध या पाठाचा पाठ लिहिण्यापाठीमागचा हेतू आपण पाहूया. निसर्ग आणि मानवाचा संवाद प्रस्तुत पाठात लेखकाने मांडलेला आहे. फुलपाखरांना, झाडांना मन असते. आपल्या भावना, आपला स्पर्श झाडांना कळत असतात. जेवढे आपण निसर्गावर प्रेम करू त्यापेक्षा कितीतरी तो आपल्याला देत असतो. निसर्गाची विविध विलोभनीय रूपे मांडताना झाडासोबत येणाऱ्या पाखरांशीही असलेली नाते लेखकाने अलवारपणे रेशीमबंध या पाठात मांडलेली आहेत, चित्रित केलेली आहेत. निसर्गातील सौंदर्य जाणणे, निसर्गातील सौंदर्याची जपणूक करणे, पर्यावरणाची काळजी घेणे हाच पाठाचा मुख्य हेतू आहे. निसर्ग माणसासारखा संवेदनशील आहे. मानवाच्या भावना, आशा, निराशा व फुलांचे बहरणे यांचा अतूट संबंध आहे. हेच आपल्याला रेशीमबंध या पाठातून जाणवते आहे. निसर्ग आणि मानवी संस्कृतीचा समन्वय लेखकांनी रेशीमबंध या पाठामध्ये कसा संबंध दाखवलेला आहे आणि तो संबंध कसा युगानयुगांचा दृढ असलेला हा संबंध लेखक आपल्याला या पाठामध्ये दाखवण्याचा प्रयत्न करतायत. लेखक पुढे म्हणतायत, हा जो रेशीमबंध पाठ जो आहे हा पाठ ललित लेख आहे.
मग ललित लेख म्हणजे काय, तर या पाठाची वैशिष्ट्ये आपल्याला थोडक्यात पाहायची आहेत. ललित साहित्य संदर्भातील सजगता व सखोलता या पाठामध्ये आपल्याला प्रत्येक वाक्यामध्ये पाहायला मिळते आहे. जीवनानुभवांचे उत्कट चित्रण लेखकाने शब्दरूपाने आपल्याला मांडलेले आहेत. भावस्पर्शी व बहुरंगी असणारं असं वैविध्य स्वरूपाचं लेखन, आशय व अभिव्यक्तीची भिन्नता आणि दुसऱ्याच क्षणी एकात्मता कशा पद्धतीनं दाखवण्याचा प्रयत्न लेखकाने केलेला आहे तो आपण पाठातून अभ्यासणार आहोत. जीवनाभिमुख असणारं संपूर्ण ज्ञान पाठामध्ये दिलेलं आहे. आस्वादक वृत्ती, निसर्गात रमणारी संपूर्ण जीवनसृष्टी नव्हे तर निसर्गात रमण्यासाठी जी आपली जी जीवन जगण्याची जी दृष्टी आहे ती दृष्टीसुद्धा या पाठामध्ये लेखकाने कथन केलेली आहे. ओघवती भाषाशैली आणि भाषेचे असणारे सौष्ठव व शब्दांचे लावण्य हे ललित लेखनाची वैशिष्ट्ये आहेत. लेखक पुढे म्हणतो आहे, एकंदरीत रेशीमबंध या पाठाची वैशिष्ट्ये आपण थोडक्यात पाहूया. या पाठामध्ये लेखकाने वैशिष्ट्ये आपल्याला सांगितलेली आहेत. मानवी जीवनाचे आणि निसर्गाचे लेखकाने मूलगामी चिंतन केलेले आहेत. ते चिंतन आपल्यासमोर ठेवलेलं आहे. निसर्गाच्या विविध रूपांचे मनोवेधक दर्शन वर्णन आपल्याला पाठातून पाहायचं आहे. काव्यात्मकता, तरलता, चिंतनशीलता, संवेदनशीलता, सौंदर्यदृष्टीचा प्रत्यय, त्यांची असणारी प्रभावी भाषाशैली, काव्यमय लेखनशैली आणि अर्थवाही शब्द, त्याचबरोबर पाठामध्ये वापरले गेलेले जे काही वाक्प्रचार आहेत त्या वाक्प्रचारांचा सुयोग्य असणारा वापर या ठिकाणी लेखकाने केलेला दिसून येतो आहे. यानंतर विद्यार्थ्यांनो, या पाठामध्ये काही विशेषणे लेखकाने सांगितलेली आहेत. ती विशेषणे आपण थोडक्यात पाहूया. कारण हा रेशीमबंध जो आहे हा पाठ लेखकाने ही संपूर्ण जी सृष्टी आहे आणि मनुष्य प्राणी जे आहे या मानवाचं आरोपण, या सृष्टीतील असणारे जे काही झाडे असतील, वेली असतील, फुले असतील, पशु पक्षी पाखरे असतील यांच्यावरती आरोपण केलेलं आहे. आणि हे आरोपण करताना लेखकाने पाठामध्ये विशेषणे आवर्जून वापर केलेला आहे. तीच विशेषणे आपण थोडक्यात पाहूया. काळा कुळकुळीत असणारा अंधार, अंधाराला काळा कुळकुळीत असं विशेषण वापरलेलं आहे. नीरव शांतता, दुधाळ असणारी सायली, सायली ही फुलझाड आहे आणि त्याची फुलं ही पांढरे शुभ्र असतात आणि पांढरे शुभ्र फुलांचा रंग पाहून त्याला विशेषण दुधाळ असं लेखकाने वापरलेलं आहे. तांबडसर असणारा बोगनवेल, केसरी रंगाचा असणारा गुलमोहर, जांभळाई किंवा निळाई रंगाचा असणारा जाकरांडा, इंद्रधनुष्य असणारी घाणेरी, पांढरा शुभ्र किंवा रक्तचंदनी असणारा चाफा, इवली इवलीसी असणारी पाखरं आणि अंगणामध्ये जे काही बाग बगीचा लावलेला आहे त्या बागेमध्ये जी काही विविध प्रकारची फुलांची जी झाडे आहेत त्या झाडांना लागलेल्या कळ्या, त्या कळ्यांना लेखक गोंडस असं विशेषण वापरतो आहे. मुलांनो, इथपर्यंत आपण हा भाग बघितलेला आहे. रेशीमबंध या पाठाचा
एकंदरीत सारांश रूपाने आपण हा पाठ पाहूया, अभ्यासूया। मी तुम्हाला हा पाठाचा सारांश रूपाने भाग सांगत असताना ज्या ज्या पद्धतीनं वर्णन आलेलं आहे त्या पद्धतीनं इथं दृश्य दाखवण्याचा मी प्रयत्न केलेला आहे। हे दृश्य म्हणजे कुठून तरी उचलून आणून आपल्यासमोर ठेवले असं नव्हे, तर जसं ज्या पद्धतीनं लेखकाने वर्णन केलेलं आहे अगदी तोच भाग, तेच चित्र इथं मी तुमच्यासमोर ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे। तर आपण पाहूया रेशीमबंद या पाठाचा सारांश रूपाने भाग। लेखक म्हणतायत, रेशीमबंद या पाठाचा 3 भागामध्ये विभागणी केलेली आहे। त्यामध्ये एक उत्तर रात्र, 2 पहाट आणि तिसरा भाग आहे सकाळ। लेखक या ठिकाणी आपल्याला सांगतो आहे की उत्तर रात्र हा काळ म्हणजे स्वतःच्या उन्नतीसाठी ध्यानधारणा करणाऱ्या ऋषीमुनींना एक पर्वणीच असते। वैश्विक ऊर्जेचा जास्त असणारा प्रहर म्हणजे उत्तर रात्र होय। आपण पहिल्या दृश्यामध्ये पाहतोय उत्तर रात्र। या 3 प्रहराचे वर्णन लेखक करतात। वृक्ष, वेली, फुले, पाखरे यांची वाटणारी ओढ आणि त्यांच्याशी मानवाचे नाते लेखक उलगडून सांगताना म्हणतात, मानवाचे नाते या निसर्गाशी आदिम आहे। विद्यार्थ्यांनो, मुळात रेशीमबंद हा शब्द अतिशय सुंदर लेखकाने वापरलेला आहे। ज्याप्रमाणे बहीण भाऊ यांच्या राखी बांधण्यामधील असणारा जो भावबंध असतो, त्याचप्रमाणे माणसाचे या निसर्गाशी असणारं अतूट नातं आहे। एवढंच नव्हे तर रेशीम किड्यापासून तयार होणाऱ्या धाग्यातून मानवाची तलम आणि मऊ असण्याची गरज भागते। म्हणूनच निसर्ग आणि मानव यांच्यात हे रेशीमबंध युगानयुगे दृढ झाले आहेत। ते कसे घट्ट झाले ते सांगताना लेखकांनी उत्तर रात्र ते सकाळ पर्यंतचा जो प्रवास आहे तो प्रवास सांगितलेला आहे। लेखक म्हणतायत, मध्यरात्र उलटून उत्तर रात्र सुरू होते आणि लेखक या नीरव शांततेला आपल्या घराची अगदी अलगीच असणारी खिडकी उघडून लेखक बागेमध्ये दृष्टी टाकतायत, पाहतायत। तर हा जो काळ आहे उत्तर रात्र संपला म्हणजे एकंदरीत 3:30 वाजण्याचा काळ आहे आणि अशा मध्यरात्री लेखक उठलेले आहेत आणि उठून अगदी अलगद आपली घराची जी खिडकी आहे, तिसऱ्या छायाचित्रामध्ये पाहतोय, अलगद खिडकी उघडलेली आहे आणि उघडून ते बागेमध्ये पाहत असतात। तर सगळीकडे शांततेचा स्वेरसंचार सुरू असतो। अगदी दुधाळ असणारी सायली, पहिल्या छायाचित्रामध्ये सायली हे फुलझाड आहे, तांबडसर असणारा बोगनवेल, केसरी गुलमोहर, तांबड्या रंगाचा असणारा जाकरंडा, विविध रंगातील असणारी 2 नंबरमध्ये दृश्य घाणेरी, पांढरा रक्तचंदनी असणारा चाफा, या सर्वात रमताना लेखक त्यांच्याप्रमाणेच खूप शांत म्हणजेच समेवर येतात। समेवर येणे म्हणजे शांत होणे। अशा पद्धतीनं लेखक या उत्तर रात्र ते पहाटेपर्यंतचा जो प्रवास आहे तो प्रवास या ठिकाणी कथन करतायत। ते म्हणतायत, ती स्वतःची सुखदुःखे विसरून जातात आणि
मग लेखकांना वाटते या सर्वांशी निर्माण झालेलं रेशीमबंधाचं जे आश्चर्य आहे, हे रेशीमबंध कसे निर्माण झाले असावेत, कसे असावे, का निर्माण झाले असावेत, असे त्यांच्यामध्ये आणि माझ्यामध्ये कशी जवळीक निर्माण झाली असेल, असे नानाविध प्रश्न लेखकाला पडत आहेत. त्यांना वाटते की हा निसर्ग मला पुन्हा आदिम मानवांकडे किंवा आदिमतेकडे, म्हणजे जेव्हा आपल्या मूळ स्थितीकडे ओढून तर नेत नसावा ना. म्हणजे जसा आदिम मानव गुहेमध्ये राहायचा, निसर्गाच्या सानिध्यात जीवन जगायचा आणि त्याचे अन्न, वस्त्र, निवारा हे सर्व त्यांचे निसर्गच होते. अगदी त्याचप्रमाणे आज मला युगानुयुगे निसर्गाची ओढ जी लागलेली आहे, ती ओढ आदिम रुजू म्हणजेच सहज निर्माण होणाऱ्या आणि निस्वार्थी असणाऱ्या वृत्तीतून लागलेली असावी का? हा रेशीमबंध कसा जुळलेला असेल, या सर्व प्रश्नातून त्यांना एक प्रकारची मनाला आच लागून राहते. उत्तर रात्र संपवावी आणि पहाट व्हावी. या ते पहाट कशी होते आणि कधी एकदाचीच होईल याची लेखक वाट बघत बसलेले असतात. ते म्हणतात, हे जे सर्व आहे, ही जी नाते आहे, ही नाते आदिम काळापासून ते अगदी भविष्यकालीन जीवनापर्यंत हे मला निभवायचे आहेत, टिकवायचे आहेत. तेव्हा त्यांना आठवते की त्यांच्या नातीचं म्हणजेच त्यांची मुलगी, लेखकाची मुलगी असणारी अल्माशा आणि अल्माशाची असणारी मुलगी म्हणजे अल्विशा, आणि ही अल्विशा लेखकाची नात आहे. ही अल्विशा आजोबांच्या अंगा खांद्यावरती खेळायची. आजोबा तिचे लाड कौतुक करायचे. ती दिवसभर आजोबांना बिलगून राहायची, पण रात्री ती आईच्या कुशीत गाढ झोपायची. तिची ही बाल्यावस्था आणि तिचा वाटणारा मोह हा नितळ असतो. तसं प्रत्येक बालकाचीच अशीच अवस्था असते. लेखक जेव्हा रात्री त्यांच्या टेबलावर काहीतरी लिहित असताना वाटायचे की अल्विशा कधी उठेल, कधी येईल आणि कधी पुन्हा एकदाचीच मला बिलगेल. हीच जी नातं आहे, हेच नातं, जसं नातीचं नातं जसं आहे, तसंच लेखकाला झाड असेल, वेली, फुले, पाखरांबरोबर व्यक्त केलेलं जे हे नातं आहे, हे नातंसुद्धा तसंच आहे असं लेखकाला वाटतं. जसं नातीबरोबरचं नातं आहे, तसंच निसर्गाबरोबर सुद्धा आहे. आणि म्हणून हे दोघेही एक विश्वासाचेच एक घटक आहेत नव्हे. तर हे दोन्हीही निसर्गापासूनच जन्मलेले आहेत. आणि म्हणून लेखक म्हणतो आहे की ही उत्तर रात्र कधी संपेल आणि कधी अल्विशा उठेल आणि कधी आपल्याला ती बिलगवेल, अशी अवस्था लेखकाला लागून राहिलेली असते. लेखक म्हणतो आहे की हळूहळू उत्तर रात्र ओलांडून जाते आणि प्रथम जाग येते, ते म्हणजे पाखरांना. पाखरे घरट्यातून बाहेर येतात आणि जणू विचारतात, पहाट झाली का? पण पहाट मात्र पाखरांनी पंख फडफडल्याशिवाय येतच नाही. त्यांनी पंख फडफडले की मग पहाटेला सुद्धा राहत नाही. जे दोघांमधील ऋणानुबंध घट्ट आहेत, मग काही कळायच्या आतच पहाट येते आणि पहाट ही पाहायची नसते, तर लेखक म्हणतो आहे पहाट ही अनुभवायची असते. मग फुलांची, झाडांची एकमेकांशी कुजबूज सुरू होते. सर्वत्र आनंद वातावरणात भरून येतो.
फुलांचा सळसळाट, पाखरांचा फडफडाट यांच्यातून आनंद ओसांडून वाहत असतो. मग लेखकही त्यांच्यामध्ये सामील होतो. मोगऱ्यांचा असणारा सुगंध, सायलीची असणारी हिरवाई, गुलमोहरांचा असणारा फुलांचा सडा जणू लेखकाला स्वागतासाठी सज्ज असतो. चाफा, मोगरा, निशिगंध स्वतःचे अस्तित्व आपल्याला दाखवत असतात. मग हा सुगंधसुद्धा लेखकाला आदिम वाटतो आहे. नातं, वृक्षवल्ली आणि सुगंध ह्या सगळ्या गोष्टी आदिम वाटतात. एकमेकांमुळे जीवनाला एक प्रकारची लाभलेली पूर्तता आहे. आणि मग हळूहळू उत्तर रात्र संपून पहाट आणि पहाटेतून एक सकाळ होते. आणि सकाळ होत असतानाच प्रकाश हा सर्वत्र पसरतो आहे, आपण पहिल्या छायाचित्रामध्ये पाहतोय. आणि मग लेखकाला बागेतील वाफे कोरडे दिसायला लागतात. लेखक मग वाफ्यांना, कुंड्यांना पाणी घालतात. ज्यावेळी पाण्याच्या थेंबाचा प्रत्यक्ष स्पर्श त्या झाडांना, त्या वेलींना होतो, त्यावेळी लेखक म्हणतात, ही रुसलेली झाडे आपोआप माझ्याकडे बघून हसायला लागतात, नव्हे तर तरारून येतात. त्यात मोगरा असतो, तो नुकताच उमलतो. या सर्वांची विचारपूस केली तर आपल्या आयुष्यातील खरा विरंगुळा ठरतात, मनाला तजेला देतात. आणि मग तुकोबाच्या अभंगाप्रमाणे वृक्षवल्ली आम्हा सोयीरे वनचरे पक्षीही सुस्वरे आळविती येणे सुके रुचे एकांताचा वास नाही गुणदोष अंगायेत. असं मग लेखकाला वाटतो की या अभंगातील मग सोयरे धायरे या शब्दांचा अर्थ, त्या शब्दातील असणारं इंगित म्हणजेच गुपित हे लेखकाला उलगडतं. आणि मग दोघांमध्ये तयार झालेलं जे नातं आहे, हे नातं रेशीमबंद आज तयार झालेलं नसून ती आदिम काळापासूनचं आहे, असं लेखक म्हणतो आहे. या नात्याची पिढ्यानपिढ्या जपणूक आपण करत आलो आहोत. आदिम तर आहेच आहे, पण युगांचं हे नातं घट्ट बांधलं गेलेलं आहे, याची जाणीव लेखकाला होते. आणि मग प्रश्न पडतो, हे जर नातं नसतं तर मग त्यांच्याबद्दलची असणारी ओढ, जाग येणं, खिडकी उघडणं, त्यांच्याशी संवाद साधणं, पहाटेची वाट पाहणं आणि आई आणि मुलांची प्रत्यक्ष भेट होणं, हे त्याप्रमाणे मी त्या बागेकडं ओढला जायचो. मग ही ओढ मला लागली असती का? म्हणून विद्यार्थ्यांनो, ही जी गोष्ट आहे, हा जो संपूर्ण जो काही मानवाचा आणि निसर्गाचा असणारं जे काही नातं आहे, हे नातं हे अलीकडचं नाही आहे, तर ही युगांचं आदिम, जेव्हा मनुष्य जन्माला आला, माणसाची उत्पत्ती झाली, तेव्हापासून मनुष्य हा निसर्गाच्या सान्निध्यामध्ये राहू लागलेला आहे, नव्हे तर निसर्ग म्हणजे सर्वस्व या मानवाचं होतं. म्हणून तेव्हापासून ते आज तागायत हे आपलं नातं निसर्गाबरोबरचं अतिशय दृढ झालेलं आहे. म्हणून विद्यार्थ्यांनो, ही आदिमता, ही नातं तुम्हालाही आदिमता वाटली पाहिजे. या नात्याची जपणूक तुम्हीही केली गेली पाहिजे. आणि हे युगांचं असणारं जे नातं आहे, हे नातं जसं परंपरेनं चालत आलेलं आहे, तसंच आपण पुढे सुद्धा दृढ केलं गेलं पाहिजे. म्हणून तुम्ही लवकर उठा, पहाट कशी होते ते पहा, घरट्यातून पाखरे कसे बाहेर पडतात ते पहा, पिलांशी आईचा होणारा जो संवाद आहे, तो संवाद तुम्ही ऐका. यातून तुम्हाला खूप खूप आनंद मिळेल. ज्या ज्या वेळेस आयुष्यात निराशा येईल,
दुःख येईल, एकाकीपणा येईल, त्यावेळेस आपण हे वरील लेखकाने जे सांगितलेला जो भाग आहे ते आपण केलं गेलं पाहिजे. आणि म्हणजे असं केलं तरच तुमच्या आमच्या जीवनात एक प्रकारचा विरंगुळा आपोआप येईल आणि तुम्ही सुखी व्हाल, आनंदी जीवन जगाल, असं लेखकाला या ठिकाणी सांगायचं आहे. विद्यार्थ्यांनो, आपण पाठ क्रमांक 8 रेशीमबंद लेखक डॉक्टर युम पठाण यांचा परिचय, त्यांचं ग्रंथ साहित्य, त्यांना मिळालेलं पारितोषिके, पाठाची उद्दिष्टे, पाठाचा हेतू, ललित लेखनाची वैशिष्ट्ये, पाठाची वैशिष्ट्ये आणि एकंदरीत पाठामध्ये आलेले जे विशेषणे आहेत त्या विशेषणांचा आणि रेशीमबंद या पाठाचा सारांश रूपाने घेतलेला आढावा हे तुम्हाला समजला असेल असा मला विश्वास वाटतो. आणि इथून पुढे आपण प्रत्यक्ष पाठाला आपण दुसऱ्या तासिकेमध्ये पाहूया. तोपर्यंत इथेच थांबतो. धन्यवाद.